त्यामुळे तथागतांचा सद्धम्म हा अत्यंत वैज्ञानिक आहे, अत्यंत प्रॅक्टिकल आहे. जोपर्यंत मनुष्य या कारणाचा शोध घेत नाही तोपर्यंत दुःखाची स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. ऊन तापत आहे, भूक पण लागलेली आहे, काही ऐकण्याची पण इच्छा आहे. या सर्वच गोष्टी एका वेळेला आल्यानंतर मनाची चंचलता ही वाढत जाते. अशाही अवस्थेमध्ये आपल्याला धम्मदेशना ऐकावी लागते. किती वेळ ऐकायची, किती शांत होऊन ऐकायची, याचं आपल्याला तारतम्य ठेवावं लागतं. भंतेजी बोलत जातात, आम्ही ऐकत जातो. काही समजतंय, काही समजत नाही, तरी पण आम्ही बसलेलो. अशा अवस्थेमध्ये आपली परीक्षा होते. आपण जे ऐकतो कितपत ऐकतो, कितपत आपल्याला समजतं, कितपत आपण ते ग्रहण करतो, याच्यामध्ये कितपत आपली चित्ताची एकाग्रता, कुशलता, श्रद्धा आहे, याचं परीक्षण होत असतं. तर जास्त वेळ आपल्याला धम्मदेशना ऐकावी लागणार नाही. महत्त्वाचं जे आहे तेवढंच आपण ऐकू. प्रसंगानुसार, वेळेनुसार आणि विषयानुसार तासनतास बोलणं हे काही औचित्य नाही. आजचा हा कार्यक्रम ग्रंथ सांगता समारोप या निमित्ताने आपण ठेवलेला आहे. मी भंतेजीला विचारलं, कोणता ग्रंथ वाचला? म्हणजे नाव लिहिता येणार नाही म्हणून नाव लिहिलंच नाही. भिक्खू म्हटल्यानंतर जे थेरो भिक्षू असतात, महाथेरो असतात, जसं धम्मामध्ये ते पारंगत होत जातात, त्यांच्या विद्वत्तेनुसार, त्यांच्या प्रज्ञेनुसार ते धम्माचा प्रचार प्रसार करीत असतात. आणि त्यांना धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांच्यापुढं एक माध्यम असतं, एक मीडिया असतो. आणि ते माध्यम, ते मीडिया म्हणजे त्रिपिटक. त्रिपिटकामध्ये एवढं काही तथागतांचा धम्म सामावलेला आहे. अथांग आहे. अथांग असा धम्म, अथांग असं ज्ञान, अथांग धम्माची अनुभूती ही जर सांगायला सुरुवात केली तर कधी कधी प्रश्न असा उत्पन्न होतो, काय सांगावं, किती सांगावं, अशी गोष्ट उत्पन्न होते. म्हणून भंतेजीने एक विशिष्ट ग्रंथ निवडला नाही. त्रिपिटकामध्ये जे जे काही महत्त्वाचं आहे, जे टॉपिक, जे विषय जे महत्त्वाचे आहेत, त्या त्या विषयावर, त्या त्या प्रसंगावर त्यांनी प्रवचन देऊन आपल्याला प्रबुद्ध करण्याचा त्यांनी प्रयास केलेला आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे. मी त्यापैकी थोडासा काही भाग प्रसंगाला अनुभवून तुम्हाला सांगत आहे. तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म
तथागतांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ, बोधिसत्व चरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि सर्व श्रद्धावान उपासक उपासक. तथागतांनी या मानवाचं जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे तथागतांनी लक्ष वेधलं आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपला धम्माचा अंकुश ठेवून या मानवाला प्रबुद्ध करण्याचा मार्ग प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या मानवासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जीवनाचं दुःख. आता आपण इथे बसलेलो आहोत, सकाळपासून भूक लागलेली आहे, मनाची चंचलता पोटामध्ये काही नसल्यामुळे होत आहे, विचलित होत आहे, तर हे सुद्धा दुःखच आहे. जीवनामध्ये काय दुःख नाही हे सांगणं खूपच कठीण आहे. जीवनामध्ये काय दुःख नाही हे सांगणं कठीण आहे, पण जीवनामध्ये दुःख दुःख आणि दुःखच आहे. त्यामुळे त्या दुःखाचा ठाव घेणं सुद्धा आपल्याला महाकठीण आहे. पण तरी सुद्धा भगवंताने या मानवाचं दुःख कसं पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं ते कसं आपल्याला कमी करता येईल अतिशय संशोधन केलं, चिंतन मनन केलं आणि 4 गोष्टी सांगितल्या थोडक्यामध्ये. दुःख सांगितलं. दुःख काय आहे कोणाला माहिती नाही जीवनामध्ये. असा इथे बसलेला कोणीही माणूस नसेल, लहान मोठा वयोवृद्ध बालक तरुण, त्याला दुःख माहिती नाही. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळं कॉमन आहे, सगळं ते दुःख प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे सगळेच दुःखामध्ये चिंताग्रस्त आहे, दुःखामध्ये बुडलेले आहेत. त्यामुळे ते दुःखाचा शोध घेणं त्यांना शक्य होत नाही. ज्याही दिशेला तोंड फिरवावं त्या दिशेला दुःखाने दुःखच आहे. भंतीजीनं अतिशय कर्म सिद्धांत सांगितला. त्या कर्म सिद्धांतानुसार सुद्धा आपण दुःख काय आहे हे सुद्धा एकदा समजून घेतलं. मागचे कर्म ज्या वेळेला फळ देतात त्यामधूनही दुःख उत्पन्न होतं. जे वर्तमान काळामध्ये आपल्याकडून घटना घडतात, कर्म घडतात, त्यामधूनही दुःख घडतं. अशा पद्धतीनं पाठीमागच्या कर्माचं विपाक ते दुःख, वर्तमान काळामध्ये जे कर्म घडतात त्याच्यापासूनही दुःख उत्पन्न होतं आणि सतत दुःख पाठलाग करतं. आणि हाच माणसाच्या जीवनाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, दुःख. आणि म्हणून भगवंताने कोणत्याही गोष्टीचा अन्य बाबीचा विचार केला नाही, शोध घेतला नाही. जे सर्व मानव, जे सर्व पशु पक्षी सजीव प्राणी मनुष्य देवता ज्या ज्या काही आहेत, ज्या काही ग्रासित आहेत दुःखाने, त्या दुःखावरतीच तथागतांनी संशोधन केलं आणि 4 गोष्टी सांगितल्या. दुःख काय आहे? दुःख असेल तर दुःखाचं निश्चितच कारण असलं पाहिजे आणि निश्चितच कारण आहे. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट उत्पन्न होत नाही, प्रकट होत नाही आणि त्याची अनुभूती येत नाही. म्हणजे दुःख आहे तर दुःखाचे निश्चितच कारण असले पाहिजे. पहिली गोष्ट दुःख सांगितलं. दुःख काय? लहानचं मोठं होणं, जन्म घेणं, व्याधीग्रस्त होणे, रोगग्रस्त होणे, अपेक्षा भंग होणे, प्रिय व्यक्तीपासून ताटातूट होणे, अप्रिय व्यक्तीचा संयोग घडणे, वृद्ध होणे, म्हातारं होणे आणि मरण पावणे. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत दुःख पाठलाग करते, त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून दुःख हे आर्य सत्य आहे, त्रिकाल बाधित आहे. आपल्या अगोदर ज्या मानवाने जन्म घेतला, ज्यांनी जन्म घेतला
या भवचक्रामध्ये त्यांनी दुःख अनुभवलं. जे आपल्या सोबत जन्म घेऊन जीवन जगत आहेत ते दुःख अनुभवत आहेत. आपल्या नंतर म्हणजे भविष्यामध्ये जे लोक जन्म घेतील ते सुद्धा दुःखच अनुभवतील. हे सातत्याने चालू आहे. म्हणून दुःख हे आर्य सत्य आहे, कधीही न बदलणारं, कधीही कालबाह्य न होणारं म्हणून हे सत्य आहे. आणि हे आहे तर निश्चित त्याचे कारण आहे. भगवंतांनी त्याचे कारण शोधले. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे. दुःखाचं कारण, आता दुःखाचं कारण आहे हे संशोधनाचा भाग आहे. संशोधन करावं लागतं, चिंतन मनन करावं लागतं, त्यावेळेला त्याचे कारण सापडतात. त्यामुळे तथागतांचा सद्धम्म हा अत्यंत वैज्ञानिक आहे, अत्यंत प्रॅक्टिकल आहे. जोपर्यंत मनुष्य या कारणाचा शोध घेत नाही तोपर्यंत दुःखाची गंभीरता, दुःखाची खोली, दुःखाचं महत्त्व माणसाला कळत नाही. म्हणून तथागताने त्याची कारणं शोधली. आणि त्याची कारणं काय आहेत? जिथे लोभ आहे, जिथे आसक्ती आहे, जिथे तृष्णा आहे, जिथे वासना आहे, जिथे विकार आहेत, जिथे अज्ञान आहे, जेथे मनाचे, शरीराचे आसक्ती, विकार, क्लेश आहेत, वाचेचे विकार उत्पन्न होतात, त्यापासून कर्म उत्पन्न होतात आणि हे कर्म माणसाला दुःख उत्पन्न करतात. म्हणजे लोभ, आसक्ती, तृष्णा, वासना, विकार, अहंकार, गर्व, मीपणा, अज्ञान, ह्या सर्व गोष्टी एक अज्ञानाचा भाग आहे. जेथे अज्ञान तेथे दुःख उत्पन्न होतं. तर हे दुःखाचे कारण तथागतांनी शोधले. आता दुःख सापडलं, दुःखाचे कारण सापडले आणि मग निश्चितच या दुःखाचा शेवट होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही आजारी पडला, तुम्हाला माहित नाही तुम्ही आजारी कशामुळे पडला. तुम्ही एखाद्या निशांत डॉक्टरांकडे गेलात आणि डॉक्टरांनी तुमचं योग्य निदान केलं, सांगितलं की तुम्ही आजारी पडण्याचे कारण शोधले. तुमचं होमोग्लोबिन कमी झालं, तुम्हाला वेगळे वेगळे आजार, सिम्पटम उत्पन्न झाले. डॉक्टरांनी कारण शोधले आणि डॉक्टरांनी कारण शोधल्यानंतर तेथे आशावाद आहे. आता तुम्ही निश्चितच त्या आजारापासून मुक्त होऊ शकता. म्हणजे अशाच पद्धतीचा तथागतांचा सद्धम्म हा पुढे पुढे चालत गेलेला आहे. दुःख, दुःखाचे कारण सापडले, दुःखाचा शेवट होऊ शकतो हे अगदी निश्चित आहे. आणि म्हणून तथागतांनी दुःख आर्य सत्य, दुःखाचं कारण हे आर्य सत्य, दुःखाचं कारण सापडल्यानंतर दुःखाचा निषेध होऊ शकतो हे एक आर्य सत्य. आणि दुःखाचा निषेध करण्यासाठी, दुःखाचा नाश करण्यासाठी, निरोध करण्यासाठी तेथे सम्यक मार्ग असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तथागतांचा सद्धम्म हा दुःख आर्य सत्य, दुःख समुदाय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःखाचा निरोध करण्यासाठी जो मार्ग आहे ज्याला आपण सम्यक मार्ग म्हणतो, आर्य अष्टांगिक मार्ग. हे चार कारण, हे चार गोष्टी, हे चार आर्य सत्य तथागतांनी शोधले आणि ते मानवाला दिले. तथागताशिवाय आतापर्यंत जेवढे काही माणसं उत्पन्न झाले, मनुष्य उत्पन्न झाले, ते बुद्ध न झाल्यामुळे त्यांना ही कारण सापडले नाही, या गोष्टी सापडल्या नाही आणि फक्त दुःखामध्येच ते होरपळत राहिले, दुःखामध्येच त्यांचा अंत होत राहिला. पण दुःखापासून मुक्त कसे होतील हे ज्ञान न सापडल्यामुळे ते भवचक्र सातत्याने चालत राहिलेलं आहे. तर जे चौथा आर्य सत्य आहे, दुःखाचा शेवट करण्यासाठी सम्यक मार्ग, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो. आता हे जे चार भाग आहेत तथागतांच्या शिकवणुकीचे, पहिले 3 भाग आहेत, हे त्याला म्हणतात तत्वज्ञान आहे. दुःख, दुःख समुदाय, दुःख निरोध, हे 3 भाग आहेत
हे फक्त फिलॉसॉफी आहे. कशाची? तथागतांच्या शिकवणुकीची. पण जोपर्यंत या फिलॉसॉफीला, जोपर्यंत या तत्वज्ञानाला प्रॅक्टिकलची जोड होत नाही, तोपर्यंत ते तत्वज्ञान कोणत्याही माणसाच्या उपयोगाचं नसतं. त्याचं कल्याण होत नाही, त्याची ध्येयपूर्ती होत नाही, त्याचं ध्येय उद्देश सफल होत नाही. म्हणून तथागतांच्या सद्धम्माचा जो शेवटचा भाग आहे, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो, किंवा आपण त्याला दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य म्हणतो. हे प्रॅक्टिकल आहे. पहिल्या 3 जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचं प्रॅक्टिकल म्हणजे चौथा भाग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. आणि तो म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा, या 3 भागामध्ये आहे. आणि ते फुल ऑफ प्रॅक्टिकल आहे. माणसाच्या जीवनासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्य या गोष्टीवरती फोकस होत नाही, जोपर्यंत मनुष्य या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट होत नाही, शीलावरती, समाधीवरती आणि प्रज्ञेवरती, जोपर्यंत तो आपल्या जीवनामध्ये ते ह्या 3 गोष्टी उतरवत नाही, तोपर्यंत तो त्या दुःखाची चाहूल समजू शकत नाही, महत्त्व समजू शकत नाही, आणि त्यापासून तो मुक्तही होऊ शकत नाही. म्हणून तथागतांनी जो धम्म शिकवला अत्यंत प्रॅक्टिकल आहे. आणि म्हणून तथागतांचा सद्धम्म जो आहे, फिलॉसॉफी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल, त्यामुळे तो अतिशय कम्प्लीट आहे. आणि अशा पद्धतीचा धम्म या जगामध्ये कोणताही नाही. बाकीचे धम्म जे आहेत ते फक्त तत्वज्ञान शिकवतात, पण ते वांझोट तत्वज्ञान आहे. त्याला प्रॅक्टिकलची, त्याला प्रायोगिकतेची जोड नाही. म्हणून कोणताही धर्म तथागतांच्या सद्धम्माशिवाय माणसाला जीवनाच्या पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकत नाही, म्हणजे निर्वाणाकडे नेत नाही, किंवा माणसाला दुःखमुक्तीपासून तो सुटका देऊ शकत नाही. म्हणून बाकीचे तुम्ही धर्म पहा, त्याच्यामध्ये फक्त तत्वज्ञान सांगितलेलं आहे, वांझोट तत्वज्ञान आहे. पण प्रॅक्टिकल कसं करावं आणि कोणतं प्रॅक्टिकल करून मनुष्य कशा पद्धतीनं दुःखापासून मुक्त होतो, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. पण याचं सर्व प्रॅक्टिकल जे आहे, आर्य अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं 3 भाग केले तर शील आहे, समाधी आहे आणि प्रज्ञा आहे. आणि या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनाशी, माणसाच्या मनाशी संबंधित आहेत. बाकीचे जे तत्वज्ञान आहेत, बाकीचे जे काही धर्म आहेत, ते माणसाच्या मनाशी संबंधित नाहीत, माणसाच्या मनावर आधारित नाहीत. म्हणून ते माणसाच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि म्हणून बाकीच्या धर्मानुसार माणसं या दुःखापासून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून तथागतांचा सद्धम्म या जगामध्ये सर्वात आगळा आणि वेगळा आहे. जगातील जास्तीत जास्त लोक बुद्धाकडे वळत आहेत. सर्व गोष्टीचं प्रमुख, सर्व गोष्टीचं केंद्रस्थान, सर्व गोष्टीचं जे काही प्रधान आहे ते फक्त माणसाचं मन आहे. सर्व गोष्टी माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होतात. मनुष्यच त्या सर्व गोष्टी उत्पन्न करतो आणि काया वाचा मनाने कर्म करून त्याचं फळ होतं. तथागतांनी दुःख सांगितलं आणि दुःखापासून सुटका सांगितली. सर्व गोष्टी मनामध्ये उत्पन्न होतात आणि ते मनुष्य त्याचा उपभोग घेत असतो. जर माणसाचं कुशल मन उत्पन्न झालं तर तो कुशल कर्म करतो, काया वाचा मनाने कुशल कर्म करतो. जर माणसाचं मन अकुशल उत्पन्न झालं, अकुशल चेतना उत्पन्न झाली, तर तो काया वाचा मनाने अकुशल कर्म करतो आणि त्याचं फळ दुःख भोगतो. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये दुःख नको असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, मस्जिदमध्ये जाण्याची गरज नाही, विहारात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की भंतीजी मग कशाला बनवलं विहार, आम्ही कशाला बसलो इथे? तुम्हाला जर खरोखर दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही बाहेर कुठेही भटकू नका. कुठेही भटकलात तुम्ही जन्मभर तरी तुम्हाला त्याचं
सोल्युशन सापडणार नाही. त्याचं सोल्युशन, त्याचं निवारण कुठे आहे? तर तुमच्या मनामध्येच आहे. तुमच्या मनाचा शोध घ्या, तुमच्या मनाचं अवलोकन करा, तुमच्या मनाचं परीक्षण करा. तुमचं मन कसं आहे, चांगलं किंवा वाईट, आणि ते कशा प्रकारे उत्पन्न होतं, का उत्पन्न होतं, आणि कोणत्या प्रकारचं मन उत्पन्न झाल्यानंतर कोणत्या प्रकारची कर्म घडतात आणि त्यापासून कोणते फळ तुम्हाला मिळतात. तथागताने अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या माणसाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेमध्ये एवढं मोठं गहन तत्वज्ञान सांगितलेलं आहे की ते एवढं गहन तत्वज्ञान एका साधू संताने, महापुरुषाने कोणीही सांगितलेलं नाही. सगळ्यांना समजेल. मन सगळ्यांना आहे, सगळ्यांना मन आहे. सगळे स्वतःच्या मनाचं परीक्षण करू शकतात. सगळ्यांच्या मनामध्ये चांगले वाईट विचार उत्पन्न होतात आणि त्याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. आपल्या मनामध्ये जे विचार उत्पन्न होतात त्याच्यानुसारच कर्म घडतात आणि त्याच्यानुसारच आपल्याला फळं मिळतात. तुम्हाला दुःखापासून मुक्त व्हायचं असेल तर तुमचा विश्वास तुमच्या मनावरती नसतो, तुमच्या कृतीवरती नसतो. त्यामुळे तुम्ही बाहेर भटकतात. देव, आत्मा, ईश्वर, परमेश्वर, अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड, अदृश्य भीती तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते. या गोष्टीपासून तुमची सुटका व्हावी म्हणून तथागताने सगळ्यात मोठा संशोधन केलं आणि तुम्हाला तुमच्या मनापर्यंतच पोहोचवलं. स्वतःच्या मनाचं परीक्षण करा आणि सांगितलं की मन सगळ्या गोष्टीचं प्रमुख, सर्व गोष्टीचं प्रधान, सर्व गोष्टीचं केंद्रबिंदू आहे. त्या मनाचा शोध घ्या. मनामध्ये चांगले वाईट विचार उत्पन्न होतात, त्याचं फळ मिळतं. चांगले विचार उत्पन्न झाले, चांगले कर्म घडतात, मनुष्य सुखी होतो. वाईट विचार उत्पन्न झाले, वाईट कर्म घडतात, मनुष्य दुःखी होतो. म्हणजे तुम्हाला सुखदुःखापासून सावध करणारं, वाचवणारं, तुम्हाला बुद्धिवान करणारं फक्त समीप बुद्ध आहे. तुम्हाला दुःखापासून सुटका करायची असेल तर देवाचा, ईश्वराचा, परमेश्वराचा अजिबात गरज नाही. तुमचं मन, कुशल मन, त्या देवापेक्षा, त्या आत्म्यापेक्षा, त्या परमात्म्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं संशोधन करा, त्याला शुद्ध करा, त्याचं परीक्षण करा. मनामध्ये जे काही वाईट विचार असतील, लोभ असेल, आसक्ती असेल, तृष्णा असेल, वासना असेल, विकार असेल, अहंकार, गर्व असेल, मीपणा असेल, द्वेष असेल, त्याला हळूहळू बाजूला करा, शुद्ध करा आणि तेथे प्रज्ञेचा, मैत्रीचा, करुणेचा, विद्वत्तेचा झरा उत्पन्न करा आणि बघा तुमचं मन किती शांत, किती सुखी, किती आनंदी, किती समृद्ध आणि किती मैत्रीपूर्ण आहे. तर हे सुख अनुभवण्यासाठी तथागतांचा सद्धर्म आहे. तथागतांचा सद्धर्म केवळ फक्त पूजापाठ करायचा, व्रत वैकल्य करायचं, उपास तपास करायचे, नवस करायचा याच्यासाठी मुळीच नाही. फक्त शील, त्याचं पालन करा, समाधीचा अभ्यास करा आणि प्रज्ञेचा विकास करा. सर्व गोष्टीचा अज्ञान, अहंकार, सर्व गोष्टीचं जे काही क्लेश, विकार आहेत त्यापासून तुमची सुटका होईल. आणि ही सुटका केवळ फक्त तथागतांचा सद्धर्मच तुम्हाला देऊ शकतो. आणि म्हणून तथागतांच्या सद्धर्मामध्ये आत्मा नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही, परमात्मा नाही, हा ज्याला आपण सोल म्हणतो तो सुद्धा नाही. फक्त माणसाचं मन हे प्रमुख आहे. माणसाचं मनच शुद्ध होऊ शकतं आणि माणसाचं मनच माणसाला दुःखमुक्त अवस्थेकडे घेऊन जाऊ शकतं, निर्वाण पद प्राप्त करतं, तुम्हाला अर्हत बनवू शकतं. या गोष्टीचं तथागतांनी अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये शिकवण दिलेली आहे. तर या गोष्टीचं आपण चिंतन मनन करावं, शिलाचं पालन करावं, समाधीचा अभ्यास करावा आणि प्रयत्नाचा विकास करावा. हेच आपल्या जीवनाचे ध्येय उद्देश असावं. आणि हे ध्येय उद्देश आपण सफल केलं तर आपल्या जीवनाचं कल्याण झालं असं तुम्ही समजा. तुमच्या जीवनाचं ते पुण्य आहे. तुमच्या जीवनाचा तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, निर्वाणाचा मार्ग सर्वांना प्राप्त हो. सर्वजण दुःखापासून, भयापासून, भीतीपासून, अधोगती, दुर्गतीपासून मुक्त होत सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती,
आनंद उत्पन्न हो, सर्वांच्या जीवनामध्ये निर्वाणाचा साक्षात्कार हो, ही सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो आणि माझं लांबलेलं प्रवचन या ठिकाणी संपवतो. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.